नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे रवा आणि अंड्यापासून स्नॅक्स बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेली आहे। तर दही घेताना गोडसर अशी दही घ्यायची आहे। 1 कप बारीक रवा मिक्सरला बारीक असा वाटून घेतलेला आहे। 2 अंडे घेतलेले आहे। 2 चमचे साखर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपण एका बाउल मध्ये अंडी फोडून घेणार आहोत। आता यामध्ये 1 कप गोडसर अशी दही टाकायची आहे। 2 चमचे साखर टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 1 कप वाटलेला रवा टाकायचा आहे आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटाच्या नंतर आता आपण लगेच स्नॅक्स बनवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असा मुरलेला आहे। आता इथे मी एक पिशवी घेतलेली आहे। तर यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। मिश्रण भरून घेतल्यानंतर आता हे आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर आता आपण लगेच स्नॅक्स बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये हे स्नॅक्स गोल शेप मध्ये बनवून घ्यायचे आहेत। तर हे स्नॅक्स बनवताना तेल जास्त गरम न करता मध्यम सरासा गरम करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गोल शेप मध्ये हे स्नॅक्स बनवून घ्यायचे आहेत। तर हे स्नॅक्स बनवताना बसेल तेवढे स्नॅक्स बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी एवढे स्नॅक्स बनवून घेतलेले आहे। आता हे आपल्याला गॅस मीडियम हीट वर ठेवून तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता हे स्नॅक्स एका बाजूने छान असे तळले गेलेले आहे। तर आता याची आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घेणार आहोत। तर इथे हे स्नॅक्स दुसऱ्या बाजूने पण छान असे तळले गेलेले आहे। तर आता हे आपल्याला झाऱ्यात काढून यातलं तेल निथळून घ्यायचं आहे। तेल निथळून घेतल्यानंतर आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ। तर स्नॅक्स तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। तर राहिलेले स्नॅक्स याच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर इथे मी सगळे स्नॅक्स तळून घेतलेले आहे। तर हे स्नॅक्स तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। तर हे स्नॅक्स तुम्ही झटपट नाश्त्याला बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।